मुंबई महानगरपालिके दरम्यानचं हे युद्ध होतं, पण इंदापूरमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अजित पवार यांनी अरे तुरेची भाषा पुन्हा एकदा केली। यावेळी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील आणि गिरीश बापट यांना टार्गेट केलं। हर्षवर्धन पाटीलने त्याच्या 75 वर्षांच्या आईला निवडणुकीत उतरवलंय अशी टीका त्यांनी केली, तर दुसरीकडे गिरीश बापट यांनी चुकून देवेंद्र फडणवीसचं नाव घेतल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं अजित पवार प्रचारादरम्यान विरोधकांवर घसरत असल्याचं दिसतं आहे। हर्षवर्धन पाटील त्याला तर काय कळतं का नाही कुणाला माहिती, त्यानं तर 75 वर्षाच्या आईलाच जिल्हा परिषदेची उमेदवार। अरे पठ्या, म्हणजे तुला बाबा 20 वर्ष मंत्री तुला कोण उमेदवार मिळाला नाही, स्वतःच्या आईला उभं करायचं। ती पंतप्रधान नोटा बँकेतनं काढायला स्वतःच्या आईला उभे करतो, ही जिल्हा परिषदेला स्वतःच्या आईला उभे करतो। आता माझी पण आई 75 वर्षाची आहे, तिनं आराम करावा, तिनं त्या ठिकाणी नातवंडांचं कसं चाललंय, मुलाचं कसं चाललंय, सुनेचं कसं चाललंय, दिराचं कसं चाललंय ते पाहावं ना। ही कुठलं या वयात काय राव हर्षवर्धन, पटत नाही मला तुझं। म्हणजे ठीक आहे, तुला उमेदवार नाही मिळाला तर मला सांगायचं, मी एखादं दिलं असतं। जरी गिरीश बापट काही बोलले तर तुम्ही त्या बापटाच्या बोलण्यावर जाऊ नका, कारण ते काल बोलता बोलता म्हणले की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात 65,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। आता काय ह्या बाबाला म्हणावं, काय बोलतो, कसा बोलतो, काय करतो, मला तर काही त्यांचं कळतच नाही। ठीक आहे, पालकमंत्री आहे, पालकमंत्र्यांना त्यांचा मान सन्मान हा दिला पाहिजे, परंतु देत असताना आपण काय लोकांना सांगतो ह्याची तरी जरा शहानिशा त्या ठिकाणी केली पाहिजे।